नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज पाहणार आहोत आळूची वडी। आळूची वडी ही बनवण्यासाठी खूप सोपी आहे, खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। कुठलाही सण असो किंवा काही असो, आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये आळूची वडी असेल तर जेवणाची मजा खूप वाढते। आणि त्यासाठी मी ते आळूचे पानं घेतलेले आहेत। हे पानं काही मोठे आहेत तर काही छोटे आहेत। माझ्याकडे दोन्हीही पानं आहेत, काही असे मोठे मोठे पानं आहेत तर काही अगदी असे छोटे छोटे आहेत। हे पानं मी काही बाजारातून आणलेले नाहीत, मी माझ्याच गच्चीवर हे पानं लावलेले आहेत टबमध्ये। आणि एक झाड खाली जमिनीत असल्यामुळे त्याचे पानं हे असे मोठे झालेत आणि जे टबमध्ये आहे त्याचे पानं हे छोटे आहेत, त्यामुळे छोटे आणि मोठे दोन्ही पानं मी घेतलेले आहेत। हे पानं जे आहेत या पानाच्या सर्वात अगोदर आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। या शिरा आहेत ह्या थोड्याशा सरसर लागतात, ह्या सरसर लागू नये म्हणून आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायच्यात। याच्या सुरीच्या साहाय्याने याच्या मस्त अशा शिरा काढून घ्यायच्या आणि शिरा काढायला हे जास्त अवघड पडत नाहीत। अशा पद्धतीने या शिरा काढून पूर्ण पानं जे आहेत मोठ्या शिरा काढून घ्यायच्या मोठ्या पानांच्या, आणि जे छोटे पानं आहेत त्याच्या जे शिरा आहेत ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत लाटण्याने। या अशा पद्धतीने मी सर्व पानाच्या शिरा काढून घेणार आहे। इथे मी अशा पद्धतीने मोठ्या पानाच्या पूर्ण शिरा काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय। एकदम आता हे पतलं झालेलं आहे पान। अशा पद्धतीने मी सर्व शिरा काढून घेतल्या। आता हे मोठ्या पानाच्या शिरा आपल्याला सुरीने काढता आल्या, पण या छोट्या पानाच्या शिरा ज्या आहेत ते आपल्याला जास्त काढता येणार नाहीत। त्यासाठी आपण या छोट्या पानाचे जे देठ आहेत इथे थोडंसं हे कोणसं काढून घ्यायचं आणि हे पानं जे आहे ते असं या खालच्या पोळीपाट किंवा आपली जी फळी आहे त्यावर ठेवायचं आणि हे लाटणं घेऊन या पानाची अशी शीर थोडी फोडून घ्यायची। हे दाबून घेतल्यामुळे यातलं हे पूर्ण जे मधली शीर आहे ते फुटते आणि त्यातलं पाणी हे बाहेर निघतं। यामुळे आळूवडी अजिबात सरसर होत नाही। तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही दाबून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता हे अगदी शिरा काढून घेतल्यासारखे ह्या पानाची पूर्ण शीर जे आहे ते दबलेले आहे, यामध्ये आता अजिबात शिरा दिसत नाहीयेत। तर अशा पद्धतीने मी सर्व छोट्या पानाच्या शिरा जे आहेत ते काढून घेणार आहे, कारण हे लाटण्याला फोडूनच घ्यायचं। याच्या शिरा हे आपल्याला अशा चाकूने काढता येत नाहीत, म्हणून पहिले देठ काढून घ्यायचं आणि त्याच्या वरतून आपल्याला लाटणं फिरवलं की अगदी पटकन हे पानं तयार होतात। 2 पानं 3 पानं तुम्ही एकत्र करू शकता। एकदम मस्त अशा हे शिरा साफ झालेले आहे, तुम्ही बघू शकताय, खालून पण पाहू शकताय पूर्ण शीर फुटलेली आहे। अशा पद्धतीने मी सर्व पानं हे तयार करून घेणार आहे। इथे अशा पद्धतीने मी सर्व पानाच्या शिरा काढून आणि या लाटण्याने छोट्या पानाच्या शिरा लाटण्याने फोडून ही सर्व पानं हे आळूवडीसाठी तयार करून घेतलेली आहेत। हे पानं मी आता बाजूला काढून घेणार आहे आणि आळूवडीसाठी लागणारं बेसन पीठ आपल्याला आता तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे 2 वाटी, अगदी मोठ्या वाटीने 2 वाटी बेसन पीठ घेतलंय, कारण पानं भरपूर आहेत तर थोडंसं पीठ जास्त लागेल आणि थोडं उरलं तरी चालतं, आपण एखादी बेसनची पोळी वगैरे करू शकतो। ही 2 वाटी मी बेसन पीठ घेतले। यामध्ये मी जेवणाच्या चमच्याने आपले पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे। या तांदळाच्या पिठामुळे आळूवडीला एकदम छान कुरकुरीतपणा येतो। त्याचबरोबर 1 चमचा जे आहे हे तीळ घेतलेले आहेत, तीळ हे आळूवडीमध्ये खूप छान लागतात। 1 चमचा ओवा घेतलाय, ओवा हा हातावर एकदम छान असा बारीक करून टाकायचा आणि ओव्यामुळे अगदी पोट खराब होण्याची पण भीती नसते, ओवा कितीही जास्त असला तरी चालतो। त्याचबरोबर 1 छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आळूवडीला छानसा लाल रंग येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते अगदी मोठ्या चमच्याने अर्धा चमचा घेतलेला आहे। इथे मी थोड्याशा 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। हे छान खलबत्त्यातच ठेचून घ्यायचं, मिक्सरला फिरवून नाही घ्यायचं। इथे मी मिरची लसणाचा ठेचा करून घेतला, हा सर्व ठेचा यात टाकून घेणार आहे, कारण थोडीशी अशी झणझणीत आळूवडी छान लागते। जास्त फिक्की असेल तर इतकी छान लागत नाही, म्हणून थोडीशी झणझणीत बनवणार आहे। तुम्हाला थोडं तिखट कमी हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण लाल तिखट नाही टाकलं तरीही चालेल किंवा हिरवी मिरची पण कमी टाकली तरीही चालेल। त्याचबरोबर हे चमच्याने मी 2 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहे। चिंच भिजवून त्याला चुरून याचा असा गर काढून घेतलेला आहे। हे यामध्ये टाकल्यामुळे आळूवडी अजिबात सरसर लागत नाही। हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं। मी हे सर्व साहित्य अगदी हातानेच मिक्स करून घेणार आहे, कारण मला हाताने करायला छान वाटतं, मी चमच्याने वगैरे याला मिक्स करत नाही। आणि यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छानसं पीठ भिजवून घ्यायचं आहे। एकखटी जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतरी गाठी होऊ शकतात आतमध्ये त्या पिठाच्या,
म्हणून आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं. इथे अशा पद्धतीने मी आळूवडीचं पीठ छान असं भिजवून घेतलंय. तुम्ही बघू शकता हे पानाला एकदम छान बसेल. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये तुम्ही मीठ आणि हळद टाकली नाही, तर या ठिकाणी आपण पीठ भिजवल्याच्या नंतर मीठ टाकून घेणार आहे. कारण आपण कोरड्या पिठात जर मीठ टाकलं तर ते कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असते. आपण जेव्हा पीठ भिजवून घेतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो की आपलं हे पीठ किती तयार झाले. त्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची. आळूवडीला अगदी थोडीच हळद लागते, जास्त हळद लागत नाही. त्यासाठी मी सर्वात शेवटी हळद आणि मीठ हे पीठ भिजवल्याच्या नंतर टाकून घेते. एकदम छोट्याशा चमच्याने अर्धा चमचा हळद, एकदम थोडीशी हळद आहे, जास्त हळद नाही. अगदी मोठा चमचा घेतलेला नाही कारण मला छोट्या चमच्याचं माप खूप आवडतं. आणि त्याचबरोबर मी हे चवीप्रमाणे ते मीठ टाकून घेणार आहे. आणि हे सर्व पिठामध्ये एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स करते वेळेस पीठ थोडंसं असं छान फेटून घ्यायचं. कारण यामुळे जे आहे आपली आळूवडी एकदम हलकी आणि कुरकुरीत होते. म्हणून छान असं त्याला थोडंसं 2 मिनिटं असं फेटून घ्यायचं ह्या पिठाला. इथे पीठ पूर्ण छान असं तयार झालंय. मीठ, हळद सर्व साहित्य टाकून आणि छान भिजवून पण घेतले. आता आपण हे लगेच पानाला लावून घ्यायचं आणि याचे छान असे रोल करून घ्यायचे. सर्वात अगोदर मी इथे मोठं पान ठेवणार आहे. कारण मोठं पान ठेवल्यामुळे त्याच्यानंतर वरतून छोटे छोटे पान ठेवायचे आणि छान रोल करायला पण आपल्याला सोपं पडेल. त्या हिशोबाने अगोदर मोठं पान घेतलेलं आहे. या पानाला आपण छान असं आपल्या हाताच्या साह्यानेच एकदम छान असं हे पीठ लावून घ्यायचं. पिठाची लेअर हे जास्त जाड किंवा जास्त पातळ पण लावायची नाही. जास्त पातळ असेल तर आळूवडी आपली थोडीशी पातळ होऊन जाईल, जाड त्याची लेअर दिसणार नाही. आणि थोडं जास्त जाड झालं तर ते पिठाळ लागू शकते. त्यासाठी अगदी कमी कमी प्रमाणात छान असं पीठ लावून घ्यायचं. आणि याच्या दुसऱ्या बाजूला आणखीन थोडंसं मीडियम साईजचं पान आहे, ते अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. ते दुसरं याचा टोक इकडच्या साईडला करून ते पान असं ठेवून द्यायचं. कारण यामुळे आपल्याला जेव्हा वडीचा रोल करण्यासाठी खूप सोपा जाईल. आणि अशाच पद्धतीने याच्यावर हे छोटे छोटे पानं आहेत, एक एक पान ठेवत जायचं आणि त्याला हे पीठ लावून घ्यायचं. अशा पद्धतीने मस्त असं हे पीठ लावत राहायचं. आणि तुम्हाला हवी तितकी जाड पातळ हे वडीचा रोल तुम्ही तयार करून घेऊ शकता. इथे मी अशा पद्धतीने भरपूर सारे पानं हे एका पानावर ठेवून असे छान पीठ लावलं. अगदी छान भरपूर हे छोटे छोटे पानं आहेत ते यामध्ये लावून घेतलेले आहेत. आणि भरपूर अशी मोठी आपली आळूवडी होणार आहे. त्यासाठी आता जे आहे मधला भाग याला आपल्याला छान असं रोल करत करत जायचं आणि आळूवडीसाठी छानसा रोल तयार करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती छान असा हा आळूवडीचा रोल तयार झालेला आहे. मस्त असा आळूवडीचा रोल तयार झाला. हे बाजूची बाजू जी आहे याला आतमध्ये असं दाबून घ्यायचं. कारण यामुळे आपल्या आळूवडीचे पानं जे आहे ते उकलून बाहेर येणार नाहीत. याला अगदी हवं तर थोडं थोडं तुम्ही पीठ लावून हे चिपकवू शकता. तुमचे पानं जर आतमध्ये बसत नसतील तर मस्त असं हे छानसं चिटकवून घ्यायचं. आणि राहिलेल्या पानाचा पण असा मस्त हा रोल तयार करून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर वरतून थोडं थोडं पीठ लावून तुम्ही हे रोल तयार करून घेऊ शकता. मस्त अशी ही आळूवडी तयार होते. आता राहिलेल्या पानाचा पण मी दुसरा असाच रोल तयार करून घेणार आहे. इथे आपल्या आळूवडीचे दोन्ही रोल अगदी छान असे तयार झाले, तुम्ही बघू शकताय. पण हे आळूवडी बनवते वेळेस आपले दोन्ही हात खराब होतात, दोन्ही हात भिजतात, ते पिठामध्ये भरतात. तर या मी ते एक जाळी घेतलेली आहे, याला मी छानसं तेल लावून घेतलंय. त्यावर हे आपल्याला दोन्ही रोल असे छान ठेवायचे आणि याची वाफ काढून घ्यायची आहे मस्त अशी. त्याला आपल्याला वाफेवर स्टीम करून घ्यायचं आहे. अगदी फळी पण हे बेसन पिठाने छान माखली, तुम्ही बघू शकताय. तिकडे मी गॅसवर मस्त असं गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्याला छान अशी उकळी आलेली आहे. हे उकळी आलेल्या पाण्यावर आपण ही जी डाळी घेतलेली आहे ती डाळी मस्त ठेवून द्यायची आणि यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं छान याची वाफ काढून घ्यायची. यामुळे आपली स्टीम हे जे आहे आपली आळूवडी ती छान स्टीम होईल. इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपली आळूवडी एकदम छान अशी स्टीम झाली, तुम्ही बघू शकताय. एकदम मस्त झालेली आहे ही आळूवडी. पहा की छान जाळीची पण सुटायला लागलेली आहे, जे जाळीवर ठेवलं होतं ते. आणि यामध्ये मी तुम्हाला चमचा टाकून दाखवते. एकदम मस्त असं, अजिबात त्याला चिटकलेलं नाही, एकदम छान अशी तयार झाली. मी गॅस बंद करून आपल्याला ही आळूवडी अगदी छान गार करून घ्यायची आणि गार झाल्याच्या नंतरच कट करून घ्यायची आहे.
इथे आपले छानसे रोल गार झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. एकदम मस्त थंड झालेले आहेत. याला मी चाळणीच्या बाहेर काढून घेणार आहे. आणि हे मस्त रोल जे आहेत ते तुम्हाला हव्याच्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. जाड पातळ याच्यात छान असे काप करून घ्यायचे. एकदम छान खमंग खुसखुशीत अशी वडी होते. तुम्हाला हवं तर तुम्ही अशीच खाऊ शकता. तुम्ही बघू शकता किती छान अशी याची लेअर आलेली आहे. भरपूर सारे पाणी यात घातलेले असल्यामुळे हे एकदम मस्त अशी आळू वडी होते. तुम्ही बघू शकता एकदम छान हा रोल. पानं तर भरपूर आहेत. अशा पद्धतीने मी सर्व आळूवडी कट करून घेणार आहे. आणि यातली थोडीशी आळूवडी मी तळून घेणार आहे. बाकीची तशीच ठेवणार आहे, कारण घरामध्ये 2-3 जणांना ही अशीच आळूवडी आवडते, फक्त स्टीम केलेली. म्हणून थोडीशी तुम्हाला तळून दाखवणार आहे. इथे हे सर्व वड्या मी छान अशा कट करून घेतल्या. आणि इकडे कढईत तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. मी ह्या वड्या आहेत ते एकदम छान अशा डीप फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर अगदी थोड्याशा तेलामध्ये पॅनमध्ये तुम्ही शालो फ्राय पण करून घेऊ शकता. इथे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल अगदी छान असं गरम झाले. तुम्ही बघू शकता मी थोडासा तुकडा टाकून पाहिला, एकदम छान असं गरम झालंय. आता यात एक एक आळूवडी टाकून आपल्याला छानशी फ्राय करून घ्यायची आहे. आळूवडी एक साईडने थोडीशी फ्राय झाली की याला मग याची बाजू पलटून दुसऱ्या साईडने पण छान फ्राय करून घ्यायची. आणि गॅस हा थोडा मीडियम ठेवायचा, एकदम जास्त बारीक किंवा जास्त मोठा पण करायचा नाही, कारण जास्त मोठा केला तर ती लवकर लाल पडते आणि कुरकुरीतपणा येत नाही. आणि जास्त बारीक केला तर ती खूप ऑइली होते. ती तेलकट वडी ही आपल्याला खायला पण जास्त आवडत नाही. त्यासाठी आपण छान असं मीडियम गॅसवरची हलकीशी तळून घ्यायची. आपली आळूवडी एकदम छान खमंग आणि खुसखुशीत अशी तळून तयार झालेली आहे. एकदम मस्त फ्राय झाली. तुम्ही बघू शकता एकदम जास्त लाल हे पडलेली नाही आणि जास्त अशी कच्ची पण दिसत नाहीये. एकदम मस्त. आणि याची लेअर तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी लेअर पडलेली आहे त्या आळूवडीला, मस्त अशी. आता हे राहिलेली आळूवडी पण मी जेवढे पाहिजेत तेवढे मी आता लगेच तळून घेणार आहे. इथे मस्त अशी आळूवडी तयार झाली. तुम्ही बघू शकताय या आळूवडीचा अगदी एक एक लेअर अगदी वेगळा होतोय. एकदम छान अशी खमंग खुसखुशीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी आळूवडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर या आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनचं बटन हे नक्की प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.